डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ई-सेलतर्फे DYP-MUN 2026 ही 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. MUN म्हणजेच मॉडेल युनायटेड नेशन्स हे विद्यार्थ्यांसाठी असं व्यासपीठ आहे जिथं डिप्लोमसी, क्रिटिकल थिंकिंग, इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी अँड कोलॅबरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळतो. यामध्ये एकूण 4 प्रकारातील जागतिक घडामोडीवरील चर्चेत आसपासच्या महाविद्यालय आणि शाळांमधील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याचं उद्घाटन डी.वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर S.D. चेडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. या 2 दिवसीय परिषदेत UNHRC, UNCSW, AIPPM आणि IP अशा 4 प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यातील UNHRCमध्ये प्रकाश राजदीप माने हा सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. यशवर्धन चव्हाण उच्च प्रशंसनीय कार्य तर यश खटावकर विशेष उल्लेखनीय कार्याचा मानकरी ठरला. UNCSWमध्ये क्रिशा छाबरिया सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी, सुरिली माने उच्च प्रशंसनीय कार्याची, निधी कालिका विशेष उल्लेखनीय कार्याची मानकरी ठरली. AIPPMमध्ये अनूप उमराजी सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. तनिष चव्हाण उच्च प्रशंसनीय कार्याचा तर ऋषी दुल्हानी विशेष उल्लेखनीय कार्याचा मानकरी ठरला. IP आर्यन सिंग उत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. या सर्वांना प्राचार्य डॉक्टर S.D. चेडे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. या परिषदेसाठी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदेचे कुलपती ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदेचे कुलगुरू डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापिका शमीम भाई यांनी केलं. यावेळी कॉलेजचे रजिस्ट्रार डॉक्टर L.V. मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉक्टर राहुल पाटील, ई-सेल अध्यक्ष सुरचित अकुला, मिलोश्का जॉर्ज यांच्यासह विविध कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.